परीक्षेच्या आदल्या रात्री 12:30 वाजता भार्गव सरांना फोन केला असं तुझं एक प्रश्नाच्या उत्तरामध्ये आलं. नीटच्या तुझ्या या प्रवासामध्ये ऑल इंडिया रँक 1 गाठण्यामध्ये 720 मार्क घेण्यामध्ये भार्गव करिअर अकॅडमी असेल, ॲलेन असेल किंवा अजून काय काय घटक असतील, ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्याच्याविषयी काय सांगशील? नीटसाठी जे मेन साहित्य आहेत तेच मला त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे कोचिंगचे जे मॉड्यूल आहेत त्यांचं शिकवणं आहे तर त्यांच्या बिना तर हे पॉसिबलच नव्हतं. तर त्याच्यामध्ये माझी कोचिंग भार्गव सर असेल, एलेन असेल, माझे पॅरेंट्स आणि मी, आम्ही ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने जो पण तुमचा रिझल्ट आहे तुम्हाला मिळेल. तर आणि स्पेशली जे पण तुमचे प्रॉब्लेम्स असेल, तुम्ही ज्या पण टीचरसोबत कम्फर्टेबल आहे, जशी मी भार्गव सर सोबत होती. आता जेव्हा मग मार्क्सचे अपडाऊन असेल, एखादी कोणते डाऊट्स काही असतील तर तुम्ही ते शेअर केले पाहिजे आणि ते तुम्हाला नेमकंच तुम्हाला जे राईट आहे ते तुम्हाला ते देतील. तर त्यांच्यामुळेच हे पॉसिबल आहे आणि त्यांच्यासाठी मी खूप थँक्यू आहे त्यांना. एक डिस्ट्रॅक्शन्स हा खूप मोठा पॉईंट आहे जो म्हणजे नेव्हर एंडिंग आहे, तुमच्यासोबत प्रत्येक वेळेस राहील. मी जेव्हा 12वीमध्ये होते तेव्हा पण होता आणि आता मी फर्स्ट इयर स्टुडंट आहे तेव्हा पण आहे आणि पुढे पण असणार आहे. आणि डिस्ट्रॅक्शनमध्ये प्रायमरीली सध्या झोप आणि मोबाईल असतो आणि फ्रेंड्स असतात. तर मला म्हणायचं आहे की नीट झाल्यापासून 5-6 महिने झाले मी फक्त म्हणजे खूप छान झोपलेली आहे. मी मोबाईलवर खूप टाईमपास केला आहे. अजूनही मला असं वाटतं की मी 1 तास अजून मोबाईल पाहायला पाहिजे किंवा आज पूर्ण उशिरा आता माझ्या सुट्ट्या सुरू आहेत, मी 9-10ला उठत आहे, तरी उद्या सकाळी झोपताना वाटेलच आपल्याला की अजून मला थोडा वेळ झोप पाहिजे. तर हे डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला आहेत आणि तुम्हाला त्याला हँडल करायला पाहिजे कारण हे तुम्हाला पुढे पण असणार आहेत. तर एक छोटीशी अजून मी 5 मिनटं रेस्ट घेऊ का, 5 मिनटं मोबाईल बघू का, तर ही म्हणजे प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला एक तर तुमचा गोल कडे नेत आहे किंवा त्याच्यापासून दूर ढकलत आहे. तर तुम्हाला म्हणजे चॉईस खूप सिम्पल आहे की तुम्हाला तुमच्या गोलला चूज करायचं की डिस्ट्रॅक्शन. तर ही तुम्ही प्रायमरीली तुमच्या डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. 2025ला महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी नीटसाठी बसणार आहेत. त्यांना 1 लाईन काय आवाहन करू इच्छितेस? तुमचं जे पण गोल आहे तुम्ही ते करू शकता आणि त्यासाठी तुम्ही 4 महिने तुम्हाला झोकून द्यायला पाहिजे, हेच मला म्हणायचं आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू नेहा. ही होती नेहा उर्मिला कुलदीप माने, बोरी तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या आडवळणाच्या छोट्याशा गावची, छोट्या खेड्यातली मुलगी थेट राजधानीच्या दिल्ली एम्सला गेली व्हाया नांदेड. तिने एक सांगितलं की तुमचा स्वतःचा आत्मविश्वास जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कितव्या वर्षी फाउंडेशनला सुरुवात केली ह्याचा फरक नाही पडत. पण एक महत्त्वाची गोष्ट नेहाने आपल्याला सांगितली की डिस्ट्रॅक्शन्स, मग ते मित्रांचं असेल, मैत्रिणींचं असेल किंवा मोबाईलचं असेल, यापासून जर दूर राहिलं आणि स्वतःवरती, स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवला तर कुणीसुद्धा नीट क्रॅक करून स्वतःच्या मनातली ड्रीम इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. हाच तिच्या बोलण्याचा सार होता. नेहा आणि अशाच यशस्वी विद्यार्थ्यांसोबत आपल्याला जर संवाद साधायचा असेल तर याच व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न टाकू शकता. आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हचे आणि इतर सर्व एक्सपर्ट्स आपली उत्तरं त्याला देतील. धन्यवाद. थँक्यू.